नमस्कार. वल्ली माणूस या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करते. आपण सगळ्यांनीच मागचा भाग बघितला असेल. महेंद्र लुनिया या सरांबरोबर आपण डिजिटल गोल्ड या विषयासंदर्भात गप्पा मारत आहोत. मागच्या भागामध्ये त्यांनी डिजिटल गोल्ड खरेदी करणं म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेला मदत करण्यासारखंच आहे, असा एक ओझरता उल्लेख केला. तर म्हणजे नेमकं काय आणि आपण डिजिटल गोल्ड खरेदी केल्यानंतर भारताला त्याचा कसा फायदा होऊ शकतो, ह्याविषयी आपण आजच्या एपिसोडमध्ये सरांशी गप्पा मारणार आहोत. सर, तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते. थँक्यू मॅम. येस. तर मागच्या एपिसोडमध्ये आपण असं म्हणालो की डिजिटल गोल्ड खरेदी केल्यानंतर भारताच्या विकासासाठी सुद्धा त्याचा महत्त्वाचा फायदा होऊ शकतो. तर नेमकं डिजिटल गोल्ड या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय रोल प्ले करतं? तुम्हाला मला सांगायला आवडेल, की आपण जे सोनं खरेदी करतो, तर हे सोनं आपल्या कुठल्याही देशातल्या भागातला कुठलाही शेतकरी शेतीमध्ये पैदा करत नाही बरोबर. आणि नाही कुठला उद्योगपती त्याच्या कारखान्यामध्ये बनवतो. हं, असं होत नाही. तर आपल्याला जे सोनं आणायचं ते आयातच करावं लागतं बरंचसं. हं, आयात करायचं म्हणजे काय, हं. की तुमची असणारी लिक्विडिटी तुम्ही कमी करायची. बरोबर. आज जर तुम्ही म्हणजे Google केलंत तर तुमच्या लक्षात येईल, की सोनं भारत दरवर्षी 800 ते 900 टन सोनं खरेदी करतो. बरं. बरं ह्याची किंमत किती आहे? 400 ते 500 लाख कोटी रुपये. आणि हा आकडा इतका मोठा आहे, म्हणजे भारताचं जे इम्पोर्ट बिल आहे, हं, त्याच्यामध्ये सेकंड लार्जेस्ट बिल हे गोल्डचं आहे. पहिलं कुणाचं येतं? क्रूडचं आहे. हं. आता क्रूडमधनं काय येतं, ज्यावेळेस क्रूड येतं भारतामध्ये, त्यावेळेस त्याच्यामधून पेट्रोल असेल, डिझेल असेल, इतर पेट्रोलियम पदार्थ असतील, बरोबर. ते येतात. त्याच्यामधून भारताची अर्थव्यवस्था गतिमान होते. येस. म्हणजे सगळ्या इंडस्ट्रीला फायदा होतो याचा. पण सोन्याच्या बाबतीत काय होतं, की सोनं आणलं जातं, हं, 30-40% त्याची निर्यात केली जाते परत. हं, म्हणजे समजा 800 टन येत असेल, तर हं. असं म्हणूयात की बुवा 300-400 टन परत जाते. ओके. परंतु 500 टन ज्याची किंमत 2-2.5 लाख कोटी रुपये, हे कुठं जातं? तर हे जातं एक तर तुमच्या आमच्या तिजोऱ्यांमध्ये बरोबर. आणि ते आयडियली पडून राहतं. हं. बरोबर आहे? येस. मला एक उदाहरण द्यायला आवडेल या ठिकाणी आणि मी बऱ्याच वेळेला या गोष्टीचं उदाहरण देतो सुद्धा, की नोटबंदीच्या आधी हं. भारतामध्ये इंटरेस्ट रेट हे 11% दरम्यान होते. हाऊसिंगची गोष्ट हो. करतोय मी. येस. आणि नोटबंदी झाल्यानंतर त्याचे रेट हे 8% पर्यंत कमी कमी आले. आलेत. हो. त्याचं कारण एवढंच आहे. त्याचं कारण एवढंच आहे, की नोटबंदी झाल्यानंतर ठिकठिकाणी जो पडून राहिलेला पैसा होता, तो सिस्टममध्ये आला बऱ्याच राइट. वेळेला राइट. आणि तो भले नोटबंदी करून परत गेलेला असेल. हं. आता हे आकडे कमी जास्त असू शकतील, तुम्ही Google करून पाहू शकता. 14 लाख कोटी सिस्टममध्ये आले, 12-12.5 लाख कोटी रुपये नोटबंदी होऊन परत गेले. हं. 1 ते 1.5 लाख कोटी रुपये ज्यावेळेस तुमच्या सिस्टममध्ये पडून राहिले आणि त्याचा जर परिणाम जर एवढा मोठा दिसत असेल, मी असं नाही म्हणत की केवळ त्यामुळं, हं. परंतु त्यामुळंच 1 ते 1.5% 2% जर तुमचा रेट जर कमी येत असेल, कारण हा शेवटी डिमांड अँड सप्लायचाच खेळ आहे. बरोबर. बरोबर आहे. हं. भारतीय व्याजदर आपल्याकडे जास्त असतात. परदेशांमध्ये ते 1 ते 2%च राहतात. हो. याचा आपण कधी विचार करत नाही. त्याचा विचार करत नाही कारण तिकडं त्या देशांमध्ये सोनं हे वापरलं जात नाही किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक केली जात नाही. हं. आणि भारतामध्ये किंवा एशियन कंट्रीजमध्ये खास करून सोनं हे वापरलं जातं किंवा ते घेऊन तिजोरीमध्ये ठेवलं जातं. त्याच्यामुळं काय होते, तुमची अर्थव्यवस्थेमधली लिक्विडिटी कमी होते. लिक्विडिटी कमी झाली, तुमची डिमांड तर आहे तेवढीच आहे. आहे तेवढंच. लिक्विडिटी तुम्ही कमी करताय, मग हं. काय होणार आहे? इंटरेस्ट रेट वाढायला वाढत सुरुवात जाणार आहे. होते. हं. आणि मग ह्या पद्धतीने जर तुम्हाला जर पुढे न्यायच्या देशाला, तर हे अवघड परिस्थिती होईल. तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. उद्या जर मी व्यापारी आहे एखाद्या गोष्टीचा हं. आणि त्या गोष्टीचा जर मी फक्त साठवणूक करतोय, मी खरेदी विक्री करत नाहीये, मी फक्त मार्केटमधनं घेतो आणि माझ्याकडे साठवतोय, तर तुम्ही मला काय म्हणता? नुकसान करतोय मी स्वतःचं. नुकसान करतोय किंवा तुम्ही मला काळा बाजारी म्हणता. बरोबर. अगदी खऱ्या अर्थानं खऱ्या बोलतोय. अर्थाने. हो. बरोबर आहे का? बरोबर. पण मग मी जर प्रत्येक भारतीयाला हे म्हणलो, की आपण काळा बाजारीच करतोय, हं. तर हे कुठं चुकतंय? आज तुम्ही मला सांगा तुमच्या घरामध्ये म्हणजे हा थोडासा खास करून लक्षात घेण्यासारखा विषय. प्रत्येक घरामध्ये महिलेचं किमान 200 ग्रॅम आहे. पुरुषाचं किमान 100 ग्रॅम आहे आणि घरामध्ये 4 जण आहेत, म्हणलं तर 600 ग्रॅम आहे. मुलांची तजवीज आपण 100 ग्रॅमची केलेली आहे.
म्हणजे नाही म्हणायला एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये मी जर अर्धा किलो सोनं जर घरामध्ये घेऊन फक्त तिजोरी बंद करून ठेवलेलं असेल, तर आजच्या रेटच्या हिशोबाने मी जवळ-जवळ 60-70 लाख रुपये मी मार्केटच्या लिक्विडिटीमधनं गायब काय केलेत. बरोबर. बरोबर आहे. आता हेच ज्यावेळेस आपण डिजिटलमध्ये जातो, मी असं नाही म्हणत अजिबात, की तुम्ही एवढ्या कष्टाने कमवलेलं सोनं, तुम्ही एवढ्या पॅशनेटली कमवलेलं सोनं, तुम्ही काढा आणि असं फेकून द्या. नाही. तुम्ही ते डिजिटली फक्त होल्ड करा. ह्याचा फायदा काय होतो, ज्यावेळेस तुम्ही गोल्ड ETF घेता, ज्यावेळेस तुम्ही डिजिटल गोल्ड घेता किंवा ज्यावेळेस तुम्ही त्याचं डिजिटल फॉर्मेशनमध्ये घेता, त्यावेळेस तुमच्याकडं असणारं सोनं हे मार्केटमध्ये येईल. येस. मार्केटमधली डिमांड इथेच पूर्ण होईल. बाहेर जाणारा पैसा आपला थांबेल. बरोबर आहे. राईट. आज ज्यावेळेस डॉलर ₹90 होतो, ₹92 होतो, आपण सरकारच्या नावाने खडे फोडायला खडे. सुरुवात करतो. परंतु ह्याला खरं तर आपणच कारणीभूत आहे. मी कुठल्याही सरकारचा प्रवक्ता नाही. मी मुद्दामून तिकडे बघूनच बोलतोय. बरोबर. कारण मी कुणाल्याही Yes. सरकारचा प्रवक्ता नाही. मी आम जनतेचा विचार करतो. आता या ठिकाणी जर तुम्हाला जर विचार करायचा असेल, तुम्ही स्वतःच फक्त शांत चित्ताने आपण करतोय का ते बघा. आपण सोनं घेतोय म्हणजे लिक्विडिटी खतम करतोय आणि टाकून देतोय आणि उद्या ज्यावेळेस आपले मुलं उद्योजक म्हणून भारतामध्ये येतात आणि आपण पुढं विचार करतो की त्यांना पुढे जायचंय आणि ते ज्यावेळेस बँकेमध्ये जातात त्यांना व्याजदर लागतो 12%. बरोबर आहे. परंतु सिमिलर काइंडचा बिझनेस जर विदेशामध्ये एखादा करतोय तर त्याला मिळतो 2 ते 3%. मग ज्यावेळेस हाच उद्योजक आपला ग्लोबल मार्केटमध्ये उभा राहील आणि त्याच्यासमोर तो विदेशातला व्यक्ती उभा राहील, आपण कसं फाईट देणार आहोत त्यांना, ज्यावेळेस आपण ओव्हरहेड 12-13% वरती जातोय. बरोबर. मग हे जर कमी करायचे तर भारतामध्ये लिक्विडिटी आपल्याला टिकवायला लागेल. मग लिक्विडिटी मी असं नाही म्हणायचं की तुम्ही फक्त माझ्याकडे सोनं द्या. मी म्हणतो गव्हर्नमेंटकडे पण देऊ नका. मी तुम्हाला हे म्हणतो फक्त डिजिटल फॉर्ममध्ये जा. राईट. डिजिटल फॉर्ममध्ये गेल्याचा फायदा हा आहे की तुमच्या तिजोरीमधलं सोनं मार्केटमध्ये येईल. फक्त तुमचा फॉर्म बदलणार आहे. मी परत एकदा सांगतो तुम्हाला की आपण नोटा बंद केल्या म्हणजे आज नोटा वापरत नाही तर डिजिटली वापरतो. बरोबर. म्हणजे तो तुमच्याकडे पैसे कागद बंद नाहीत केलाय का? आपण. तुम्ही बरोबर. कागद बंद केलाय. येस. बरोबर आहेत ना? Yes. पैसे आहेत ना तुमच्याकडे. हो. तुमच्या अकाउंटला तेवढे पैसे आहेत जे असायला पाहिजे होते. येस. बरोबर आहेत ना? येस. पण आता कागद बंद केलाय आपण. हेच सांगतोय डिजिटली सोनं वापरा. फिजिकल सोनं भारतातली लिक्विडिटी कमी करते. बरोबर. डिजिटल सोनं भारतातली लिक्विडिटी वाढवेल राईट. आणि ही जर वाढली तर इंटरेस्ट रेट कमी होतील, आपले उद्योजक मोठे होतील. सर, आपण जेव्हा आता विकसित भारताचा विचार करतो, तेव्हा त्या प्रक्रियेत आपण आहोत. तर त्या प्रक्रियेला ह्या डिजिटल गोल्डचा कसा उपयोग होऊ शकेल? अतिशय सुंदर आणि फार चांगला प्रश्न आहे. आज जर तुम्ही जर बघाल म्हणजे मी तुम्हाला थोडंसं मागे घेऊन जातो. आपण पुरातनामध्ये जाऊ. रामायणामध्ये जाऊ. रामराज्य कसं होतं? रामराज्य सगळ्यांसाठी सुखदायक होतं. बरोबर आहे. आता मी तुमच्या त्या टेक्निकल क्लिंचमध्ये जाणार नाही. इतर काय गोष्टी घडलेल्या असतील नसतील. मी कुठल्या जाती धर्माचा वगैरे प्रचार करत नाहीये. परंतु रामराज्य ज्यावेळेस म्हणतो ना आपण त्यावेळेस एक असं फिलिंग येतं आपल्याला की हा सगळं आलबेल आहे. प्रत्येक हाताला काम आहे. फार चांगलं सुखी जीवन चाललेलं आहे आणि राज्य व्यवस्थित चाललेलं आहे. बरोबर आहे. तर त्यावेळेस मला एक सांगा, त्यावेळेस सोनं कुणाकडे दिसून येतं आपल्याला? राजे महाराजे. राजे महाराजांकडे दिसून येतं. बरोबर. बरोबर आहेत का? हो. हे तिथं असताना प्रजा आनंदी आहे. आहे. आहे ना? कारण आपण प्रत्येक ठिकाणी बघितलेलं आहे त्या हो. गोष्टीने. हो. बरं चला द्या सोडून आपण रामराज्याला थोडंसं बाजूला ठेवून देऊ. हं. आपण थोडंसं रिले करू शकतो आपल्याकडे. हं. त्या शिवराज्याविषयी बोलू आपण. हं. शिवाजी महाराज येस. शिवराज्याबरोबर आपण रिले करू शकतो. हो. बरोबर आहे. हो. एवढे गड किल्ले असतील, एवढे राजे महाराजे त्यावेळेस पण होते. बरोबर आहे का? हं. शिवराज्यामध्ये जनता सुखी होती का? हो. होती हो, ना? होती ना. एक सॅटिस्फॅक्शन होतं. हो. आता Yes. आमचं राज्य आहे. बरोबर. बरोबर आहे ना? हं. आणि हे माझं राज्य आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याला काम मिळत होतं. हं. बरोबर आहे. हं. उद्योजकांना काम मिळत होतं. त्यावेळेस पैसा कोणाकडे होता? शिवराज्यामध्ये आपण शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस सिंहासन बघतो, काहीतरी मानांचं आहे. आता जे 50-100 हो. मानांचं हो. ज्यावेळेस सिंहासन म्हणतो आपण त्यावेळेस, येस. तर ते त्यांनी बसण्यासाठी ठेवलेलं होतं का? नाही.
शिवाजी महाराज असे नव्हतेच कधी, बरोबर ना. बरोबर. शिवाजी महाराजांचं गट फिलिंग हे आहे हं. की मी माझ्या महाराष्ट्राला नेक्स्ट लेवलला घेऊन जाईल, बरोबर आहे. येस. तर त्यांनी नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी जे पाहिजे हं. ते अधिकार कुणाकडे पाहिजेत, तर सत्तेकडे, राजांकडे पाहिजेत. राजाकडे. राज्याभिषेक सुद्धा त्यांनी त्यावेळेस केला ज्यावेळेस त्यांना असं वाटलं की नाही, आता मला हे डिक्लेअर केलं पाहिजे या सगळ्यांच्या समोर. त्यावेळेस त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक केला. हं. अदरवाईज ते करत नव्हते, बरोबर. हं. परंतु त्यावेळेस त्यांनी ते सिंहासन बनवलं. ते कशासाठी? दाखवण्यासाठी नव्हतं ते. त्याच्या मागं ही ताकद राहते की ह्या देशामध्ये होणाऱ्या व्यवहाराला मी जबाबदार आहे, हं. हं. बरोबर आहे. बरोबर. मग महाराज हे सांगत होते त्याबद्दल. त्यावेळेस सुद्धा तुम्ही खुश होतात. चला आता हे मी आधीचं सांगितलं तुम्हाला हजारो वर्षापूर्वीचं, मी आता तुम्हाला सांगितलं 500 वर्षापूर्वीचं, हं. बरोबर. चला आपण आजच्या काळामध्ये येऊ. आपण आजच्या काळामध्ये सगळ्यात जास्त जगाला डॉमिनेट करतंय असं कोण आहे? अमेरिका? बरोबर आहे ना. हं. अगदी ट्रम्पचा विषय बाजूला ठेवून देऊयात आपण. हं. परंतु लिटरली अमेरिका सुपर पॉवरच आहे, हो. बरोबर आहे. हो. आता तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला मी आज या ठिकाणी एक गोष्ट सांगतो. प्रेक्षकांनो तुम्ही सुद्धा नीट कान देऊन ऐका. प्रेसिडेन्शियल ऑर्डर नंबर 6102. हं. मी कुठली सांगितली तुम्हाला? प्रेसिडेन्शियल ऑर्डर नंबर 61. 6102. 1 एप्रिल 1933. बरं. 1 एप्रिल 1933 या दिवशी तत्कालीन प्रेसिडेंट रुझवेल्ट फ्रँकलिन यांनी ही ऑर्डर काढली. हं. आता त्याच्या आधी काय आलं ते पण सांगतो तुम्हाला. 19व्या शतक सुरू होता होता अमेरिका ग्रेट डिप्रेशनच्या आहारी जायला लागलेला होता. म्हणजे अमेरिकेमध्ये उद्योगधंदे चालत नव्हते, हं. पर्यायाने जगामध्येही चालत नव्हते किंवा बऱ्याचशा ठिकाणी, कारण युद्धवरीची झालेली होती बरोबर. पहिलं. दुसरं, आणि त्याच्यामध्ये लोकांना उद्योगधंदे म्हणजे चालू शकत नव्हते. मग अशा वेळेस काय करायचं ह्या गोष्टीवरती ज्यावेळेस आपण मित्रो हा शब्द ऐकतो हं. आणि आपण बघतो की 1000-500च्या नोटा बंद झाल्या. परत मी कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी नाही. हं. तर त्यावेळेस फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी अमेरिकन जनतेला मित्र म्हणलेलं होतं ह्या आदेशानुसार 6102च्या. हं. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलंय की तुमच्याकडं असणारं प्रत्येक प्रकारचं सोनं हं. हे आता आजपासून म्हणजे 1 मे 1933 पर्यंत पासून. जमा करायचं होतं. ओके. त्याच्यानंतर तुमच्या मालकीचं राहिलेलं नाही, ते फेडरल बँक ऑफ अमेरिकेच्या मालकीचं झालेलं आहे. बरं. ह्याच्यामुळे झालं काय की संपूर्ण अमेरिकेमधून जे सोनं आहे ते सरकारकडे जमा झालं हं. आणि आज अमेरिकेचं ऑफिशियल गोल्ड होल्डिंग 8133 टनाचं आहे. बापरे! ह्याच्यामुळे झालं काय, त्यावेळेस बिफोर 1960 हं. त्यावेळेस गोल्ड तुमच्याकडे किती आहे त्याच्यानुसार तुम्ही नोटा किती छापायच्या हं. हे प्रमाण होतं. बरं. आणि त्याच्यामुळे काय झालं, वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्त सोनं अमेरिकेकडे अमेरिकेकडे आलं. हं. आणि अमेरिकेनं त्यावेळेस संपूर्ण अमेरिकेमध्ये हं. त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू केलं. हं. पहा तुम्ही, जर देशाला पुढे न्यायचं असेल तर देशाच्या सरकारनं पैसा ओतावा लागतो मार्केटमध्ये आणि हे काम पैसा आल्यानंतरच होईल. तर अमेरिकेकडे 8133 टन जनतेचं जमा झालं येस. आणि अमेरिकेनं संपूर्ण अमेरिकेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं. मिलिटरी पॉवर झाला तो. इन्फ्रास्ट्रक्चर या बाबतीत 1 नंबर झाला. जगातला सगळ्यात जास्त डॉमिनंट त्याच्याकडे आला. आज जर तुम्ही जर बघाल तर कुठलाही देश हं. त्यांच्यासमोर टिकत नाही, बरोबर. बरोबर आहे. बरोबर. त्याच्या मागची कारणं ही पण आहेत, हे लक्षात घ्या. हं. मी नाही म्हणत फक्त सोन्याचे, परंतु पैसाच काम करतो, इतर कुठलंही काम करत नाही. आणि मग पैशाचं दुसरं स्वरूप हे सोन्याचे. हं. येस. तर तुम्ही जर बघाल ती रामराज्यामध्ये पण रामाकडे होतं, शिवराज्यामध्ये महाराजांकडे होतं. आणि आज जर म्हणाल मी नाही, तुलना कधीच करणार नाही मी अमेरिकेची महाराजांबरोबर, ती होऊही शकत नाही. हं. परंतु आज ही गोष्ट मान्य करावी लागेल की अमेरिकेकडे सोनं आहे म्हणून तो डॉमिनंट आहे. आज तरी आपण काय बघतोय, तुम्ही जर बघितलं असेल गेल्या वर्ष 1.5 वर्षामध्ये हं. प्रत्येक देशातली सेंट्रल बँक सोनं खरेदी करते, बरोबर आहेत का. येस. आणि त्याच्यामुळं आपण
म्हणजे ताकदवर व्हायला लागलो. तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल. इथं परत एकदा मी सांगतो, मी कुठल्याही पक्षाचा म्हणजे डिस्क्लेमर मुद्दामून हो, सांगतो मी. बरोबर. कारण माझ्या काही बोलण्यामुळं लोकांना असं वाटू शकतं, की मी एखाद्या पक्षाला सपोर्ट करतोय. परंतु खरी गोष्ट हीच आहे, की 2015च्या नंतर भारताचं ऑफिशियल गोल्ड रिझर्व्ह 2014मध्ये भारताचं ऑफिशियल गोल्ड रिझर्व्ह 557 टनाचं होतं फक्त. आज हं. आपण 2025मध्ये बसलोय, 26मध्ये बसलोय आणि भारताचं ऑफिशियल रिझर्व्ह 1000 टनापर्यंत आलेलो आहे आपण. जवळपास दुप्पट. आणि तुम्ही आता हे बघत असाल, की जगामध्ये तिकडं इराक आणि अमेरिकेचं काहीतरी प्रॉब्लेम चाललेले आहेत हं, आणि इराकचे परराष्ट्र मंत्री भारताच्या परराष्ट्र मंत्र्याला फोन करून सांगतात, की तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घाला म्हणून. हं. ही ताकद उगीच नाही येत. बरोबर. ही ताकद येण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे सुद्धा तेवढी मोठी आर्थिक ताकद बनवावी लागते. येस. आणि जर विकसित भारत बनवायचा असेल आपल्याला, हं. विकसित भारत बनवायचा असेल आपल्याला, तर आपल्याला हे करावं लागेल. येस. आपण जर हे केलं, की डिजिटली फॉर्ममध्ये जर आलो आपण आणि फिजिकली गोल्ड जर सरकारकडेच असेल खरं तर, तर मग ही मात्र 100% खरी गोष्ट आहे, की आपण विकसित भारतामध्ये नक्कीच जाऊ. 2047 नाही, आपण त्याच्या आधी पण जाऊ. कधी त्यावेळेस सरकार कुठलंही असलं तरी मला आवडेल विकसित भारतामध्ये मला माझं प्रतिनिधित्व करायला. नक्कीच, नक्कीच. येस. मला असं वाटतं सगळ्यांनाच आवडेल आणि प्रेक्षकांना नक्कीच या डिजिटल गोल्डचं महत्त्व ह्या एपिसोडमुळे स्वतःपुरतं सुद्धा आणि देशाच्या पातळीवर सुद्धा समजलेलं असेल आणि नक्कीच खूप जास्त चांगलं ज्याला आपण एज्युकेशन म्हणू या रिलेटेड ह्या एपिसोडमधनं झालं. आपण अजूनही तुमच्याबरोबर गप्पा मारणारच आहोत पुढच्या भागामध्ये. त्यामुळे पुढचा भागही नक्की बघा. तोपर्यंत नमस्कार.